पुण्याचा इतिहास क्वचित अशी शहरं असतात जगाच्या पाठीवर की ज्याच्या इतिहासामध्ये सतत घटना घडत असतात, अनेक मोठमोठ्या घटना घडत असतात आणि त्या घटना घडून ते शहर प्रगतिशील होत असतं, म्हणजे ते पुढं जात असतं. पुण्यामध्ये अनेक घटना घडल्या म्हणून अगदी अश्मयुगीन काळापासून माणूस पुण्यात राहतोय असं आपल्याला दिसतं. त्याचे सगळे आपल्याला पुरावे सापडतात. सिंहगड रोडला आपल्याला पुरावा सापडतो, म्हणजे त्याचे हत्यारं सापडतात किंवा आपल्याला ताम्रपट्ट्याच्या नावांचे वेगवेगळे सापडतात. जसं आपण पुढे येतोय तशा घटना सुद्धा बदलत जात आहेत. म्हणजे अगदी पुण्यावर चालवलेला गाढवाचा नांगर असेल, छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हणजे बाल शिवबा असताना सोन्याचा नांगर चालवला असेल, त्यानंतर पेशवे बाजीराव पुण्यात असतील, नानासाहेब असतील, मग सगळा पेशव्यांचा इतिहास असेल, ब्रिटिशांचा इतिहास असेल, पानशेतचा इतिहास असेल, असं करत आणि आता अगदी कोविडच्या इतिहासापर्यंत, आता तो इतिहासच झाला, आता 6 वर्ष झाली आहेत आपल्याला. त्यामुळे हा सगळा इतिहास बघून पुणे हे डेव्हलप होत गेलं. इतिहासामधनं कायम शिकत राहिलं पुणे असं मला वाटतं.